ईडी कार्यालयाच्या बाहेर आज मुंबई काँग्रेसचे जे आहे ते मोठं आंदोलन होणार आहे आणि याचं नेतृत्व खासदार वर्षा गायकवाड करणार आहेत। वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, खरं तर अनेक दिवसांपासून जे आहे ती ईडीच्या बाहेर आंदोलन होती, मात्र आता काही गॅप पडल्यानंतर आज पुन्हा एकदा तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकं कारण आहे? नाही, हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या तऱ्हेने आपल्याला कळलं की ईडी सीबीआयचा तर वापर होतोच, पण त्याचबरोबर सेबीला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आणि कटघरात करण्याचं काम झालं। माधवी बुच असतील किंवा त्यांचे मिस्टर असतील यांच्याबद्दल त्या ठिकाणी हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि अडाणी समूहाच्या माध्यमातून हा पैसा कशा तऱ्हेने परदेशी जातो आणि परदेशाच्या माध्यमातून देशात येतो आणि कशा तऱ्हेने त्यांचे शेअर वाढवले जातात आणि त्याच्या माध्यमातून मग धारावी प्रकल्प असेल किंवा आपल्याला माहिती आहे की एअर इंडिया कॉलनी असेल, याला एक त्यांची एक संस्थेच्या माध्यमातून पैसा कसा पुरवून दाखवून एक बबूला एक फुगा असा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। आणि म्हणून ज्यावेळी हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला आहे, अडाणी समूहावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। अशा वेळेला आमच्या पक्षाच्या माध्यमातून जे आमचे नेते आहेत आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब किंवा राहुल गांधीजी यांनी मागणी केली होती की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची त्या ठिकाणी स्थापना करावी आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी। या सगळ्या प्रकरणामध्ये जो पैसा येतो आहे आणि जे शेअरचे भाव वाढवले जातात आणि सेबीच्या माध्यमातून ह्या गोष्टीकडे खरं तर ज्या वेळेला पहिल्यांदा हिंडनबर्गचा पहिला रिपोर्ट आला होता त्यावेळी त्याची चौकशी करण्याचं काम सेबीचं होतं, पण दुर्दैवाने सेबीमध्ये असलेले अधिकारी जर ह्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर क्लीन चिटचा रिपोर्ट जात असेल तर त्याच्यावर पण साशंका निर्माण झालेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही ईडी ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि ईडी ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की या पूर्ण समूहाची जी आहे ही चौकशी व्हायला पाहिजे। हिंडनबर्ग संस्था ही खूप जुनी संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून शेअरचं पूर्ण मॉनिटरिंग केलं जातं, कशा तऱ्हेने शेअर फुगवले जातात, त्याच्या माध्यमातून पैसा कसा आणला जातो आणि नंतर त्याच्यामधून सर्वसामान्य माणसाची कशी फसवणूक होते, हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट घेतलेत, पण जे येणारं ते जे हे आहेत शेअर्स तेच जर खोटे असतील तर त्यामधून येणारा पैसाही खोटा आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ईडी कार्यालयामध्ये जाणार आहोत आज। खरं तर बदलापूर प्रकरण झाल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर उतरले होते, त्या आंदोलकांची धरपकड आता सुरू झालेली आहे, अनेकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आणखी रोष वाढताना पाहायला मिळतो सरकारच्या विरोधामध्ये। एकतर मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुमची नैतिक जबाबदारी काय, कायदा सुव्यवस्था ठेवणं आणि महिलांना सुरक्षा देणं। जर एखादी घटना झाल्यानंतर एक दिवस FIR नोंदला जात नाही, जर तिच्या मातेला 11 तास त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसवलं जातं, जेव्हा ती बलात्काराची तक्रार घेऊन जाते 4 वर्षाच्या चिमुरडीची, तर अशा वेळेला सर्वसामान्यपणे जे पालक असतात त्यांच्यामध्ये साहजिक आहे, कारण जे शाळा आहे ते शाळेचं व्यवस्थापन आहे ते कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित दिरंगाई झाली आणि त्यांचं CCTV फुटेजसुद्धा त्या ठिकाणी 15 दिवसाचं कुठे गायब झाला, हा सुद्धा पालकामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला। आणि ज्या वेळेला पालकांमध्ये उद्रेक निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यपणे जनतेमध्ये उद्रेक आणि मुलींच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल आणि ठाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता ठाण्याचं असं झालेलं आहे की मी आधीच काल पण सांगितलं होतं की ठाण्यामध्ये 4-5 घटना एकदम झाल्यात, महाराष्ट्रामध्ये मी काल ऐकत होते की 7-8 घटना एकदम झाल्यात। मग खरं तर पोलिसांचं काम जे आहे ते महिलांना सुरक्षित करणं, अशा वेळेला जनसमुदाय हा काय म्हणतात त्याला इन्स्टंट त्या ठिकाणी एक रिॲक्शन म्हणून बाहेर आला, पण दुर्दैव आणि त्याच्यावरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्शन चालू आहेत, काही लोकांवरती ते कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि याच्यानंतर सुद्धा जे लोक खरं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, आता म्हात्रेंचं मी आज सकाळचं स्टेटमेंट ऐकत होते की मी असं करीन, मी पोलीस स्टेशनमध्ये घुसीन, एवढी धमकी कोणाच्या जीवावर चाललेली आहे? एका महिला पत्रकारानं तुम्ही असं म्हणता की तू अशी बोलते तसं तुझ्याच बलात्कार झाला आहे, तुम्ही तिची माफी मागायचं सोडून तुम्ही उर्मटपणे बोलताय जर मला आमच्यावरती काही लोकांना झाले त्यांना FIR नाही घेतला, असं केलं तसं केलं, जर माझ्या विरोधात केलं तर मी पोलीस स्टेशनला घुसेन, कोणाच्या जीवाई मस्ती चालली? राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये ही त्यांना सपोर्ट आहे का असं समजायचं का मी याच्यामध्ये? म्हणजे जो उर्मटपणा वाढलेला आहे ना ह्याचं कारण काय? आज मी बघते की गृहमंत्र्यांवरती तर खूप प्रश्नचिन्ह निर्माण झालेत, पण मुख्यमंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले ठाण्यामध्ये। जेव्हा ठाण्याची म्हणताना प्रत्येक गोष्टीचं सांगता की बाबा माझी बहीण लाडकी योजनेचा आम्ही ह्या ठिकाणी असं करतो, प्रोपगंडा करता, त्यावेळी अशा वेळेला बहिणीला सुरक्षा मिळत नाही आणि बहिणी रस्त्यावर आल्या तर ती जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे नैतिक पद्धतीने, पण दुर्दैवाने ते घेताना दिसत नाहीत। पॉलिटिकल स्टंट आहेत, कालसुद्धा मी एका चॅनलवर पॉलिटिकल स्टंट कोणी केले? असं आहे की जर मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत बोललो, आमची इथं भूमिका मणिपूरच्या बाबतीत पण तीच आहे, आमची भूमिका वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत पण तीच आहे आणि आमची भूमिका महाराष्ट्र बाबतीत पण तीच आहे। आमची भूमिका त्यावेळी जेव्हा हाथरसची घटना झालेली, उन्नावची घटना झालेली त्यावेळी पण हीच होती उत्तर प्रदेशची।
आम्ही कधी भूमिका चेंज केल्या नाहीत. आमची भूमिका ही आहे की महिलांना सुरक्षित ज्या देशामध्ये वाटेल किंवा राज्यामध्ये वाटेल तेच राज्य पुढे जाऊ शकतं, प्रगत राज्य. आणि त्याच ठिकाणी आम्ही म्हणू शकतो की आमच्या मुली लाडक्या आहेत आणि त्याच ठिकाणी आमची बहीण पण लाडकी आहे. ताई, काल शालेय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये सुरक्षेसाठी शाळांमध्ये कॅमेरे असले पाहिजे, कंट्रोल रूम असलं पाहिजे, त्याची देखभाल झाली पाहिजे. उशिरा सुचलेली शानपणे बाबा, मी ह्या निर्णय तर 3 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही बघा, तुम्ही सगळे GR काढा. पाहिजे मी त्यांना सांगते, विधानसभेमध्ये माझं भाषण आहे आणि विधान परिषदेमध्ये माझं भाषण आहे. आम्ही त्यावेळेला निर्णय घेतला होता की प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री या समित्या झाल्या पाहिजेत. यासाठी झाल्या पाहिजेत जसं विशाखा गाईडलाईनवरती ऑफिसच्या ठिकाणी असतात तसं शाळेच्या ठिकाणी. समजा एखादी मुलगी शिक्षकाच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या क्लार्कच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, पण तिथे शिक्षकांचं महिलांचं एक ग्रुप असेल, त्यांना जाऊन ती आपल्या गोष्टी सांगू शकते. म्हणून आम्ही सांगितलं होतं सखी सावित्रीचं त्या ठिकाणी गठन करा, ते केलेलं नाही. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी पुरुष अटेंडर का होता? आम्ही जेवढे क्लिअर गाईडलाईन्स दिल्या होत्या की महिला अटेंडर तिथे असली पाहिजे. तिसरी गोष्ट, CCTV कॅमेऱ्याच्या बाबतीत आम्ही सांगितलं होतं की सगळ्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे लागले पाहिजेत. इव्हन जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा आपला जो निधी आहे शैक्षणिक, त्याच्या माध्यमातून CCTV कॅमेरे आले पाहिजेत. कारण ह्या घटना होतात त्या मोस्टली त्या परिसरामध्ये तिथे खूप वेळेला असं असतं की तिथे पुरावे नसतात. आणि दुर्दैवाने इथे CCTV कॅमेरे आहेत पण ते बंद आहेत किंवा त्याचं फुटेज मिळत नाही 15 दिवसाचं. ही तर दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे हा सगळं प्लॅनबद्ध केलेला प्रकार असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगते तुम्हाला की या सगळ्या प्रकरणामध्ये जो आपण बघतो ना, शाळेच्या पूर्ण गाईडलाईन्स आपण दिलेल्या असताना, म्हणजे आम्ही तर गुड टच, बॅड टच, मुलींना कशा तऱ्हेने मुलींशी बोललं गेलं पाहिजे, लहानपणापासून मुलींना शिकवलं पाहिजे की काही भागांना हात लावला की तो बॅड टच आहे, काही ठिकाणी गुड टच आहे. पण दुर्दैवाने मला हे पण सांगायला पाहिजे की लगेच एखाद्या महिलेने फोन केला की तिचा FIR नोंदवायची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे. पण त्यांच्या बाबतीमध्ये तिची माता गरोदर असताना त्यांना 11 तास पोलीस स्टेशनला बसवलं. तुमच्या काळात तुम्ही शिक्षण मंत्री असताना शालेय शिक्षण, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला होता, फक्त अंमलबजावणी झाली नव्हती. मी घेतला होता आणि त्याचं मी भाषण केले विधिमंडळामध्ये की आम्ही काय काय गोष्टी सांगितलं करण्यासाठी घेतल्या. ते GR पण निघालेले आहेत. आता माझं फक्त एकच म्हणणं आहे की शिक्षण मंत्री पण राजीनामा देणार का? कारण ह्याच्यामध्ये जेवढी जबाबदारी होम मिनिस्टरची तेवढी शिक्षण मंत्र्यांची पण आहे ना. तुम्ही बाजूला कसे राहू शकता? प्रशासनावरती का कारवाई झाली नाही? माझं तर म्हणणं आहे की आता त्यांनी सांगितलं की प्रशासन आम्ही रद्द करून तिथे ॲडमिशन लावतो. माझं म्हणणं आहे की ते शाळेवरती चौकशी करायला की तेवढा उशीर का लागला? आज घटना होऊन किती दिवस झालेत? शाळेचं फुटेज भेटत नाही आहे, शाळा त्या माणसाच्या त्या ठिकाणी कंप्लेंट देत नाही आहे. ही काय परंपरा नवीन सुरू केलेली आहे? आणि जर त्या ठिकाणी पालकांचा उद्रेक येतो तर तुम्ही त्याला पॉलिटिकली मोटिवेटेड बोलता. मुळात शाळेमध्ये मुलं सुरक्षित असली पाहिजे ही भूमिका आहे. आपण आता मंदिरात बलात्कार व्हायला लागले, हॉस्पिटलमध्ये व्हायला लागले, जर रेल्वेच्या ट्रेनमध्ये व्हायला लागले आणि शाळेमध्ये व्हायला लागले तर महिला सुरक्षित कुठे आहेत? आणि हा जर प्रश्न विचारला तर चुकीचं काय? हा आमचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जागा वाटपासंदर्भातली चर्चा काही झाली का? कारण अनेक फॉर्म्युले समोर येत आहेत. 15, 14, 7 असा फॉर्म्युला समोर आलेला आहे. काही चर्चा यावरती? बिलकुल नाही चर्चा. आम्ही कालच तुम्हाला सांगितलं, कालच्या मीटिंगमध्ये आम्ही पूर्णपणे बदनापूरची चर्चा केली, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेवरती चर्चा केली आणि त्याच्यानंतर 24 तारखेला महाराष्ट्र बंदची आम्ही हाक दिली. यासाठी दिली कारण महाराष्ट्रामधल्या मुली असतील, भगिनी असतील, त्या ठिकाणी शाळा असतील, शाळेच्या व्यवस्थापनामध्ये काम करणारे टीचर असतील, आमचं तर म्हणणे सगळ्यांनी या संपामध्ये ज्या बंदमध्ये सामील व्हावं. या बंदमध्ये सामील होण्यामागचं खरं कारण सांगू का की एक आवाज जावा आणि पुढच्या काळामध्ये लोकांना माहीत पडावं की अशा तऱ्हेच्या घटनेला एकतर आपल्या महाराष्ट्रातून एक मेसेज जावा, असं माझं सगळ्यांना नम्रतेचं आव्हान आहे की 0 टॉलरन्स महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये. बिलकुल टॉलरेट करणार नाही. जर महिलांच्या बाबतीत काय असेल तर त्या ठिकाणी त्वरित ॲक्शन घेतली जाईल. दुर्दैवाने आपण शक्ती कायदा एवढा केला, काय झालं त्याचं? एकमताने विधिमंडळात आम्ही मंजूर करून घेतलं. त्यासाठी आम्ही बसून कमिट्या बसून, मला अनिल देशमुख साहेबांकडे माहिती आहे आम्ही किती वेळा बैठका करून तो कायदा बनवला. आणि तेलंगणाच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये असं करून अभ्यास करून त्यामध्ये काय बेस्ट टू बेस्ट करता येईल महाराष्ट्राला सगळ्यांच्या सूचना घेऊन तो कायदा बनवला. पण दुर्दैवाने तो कायदा अजूनही पास नाही झालेला आहे. मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये आपली वापरावी ना पद आणि आणावं तो मंजूर करून. पण दुर्दैवाने ते पण ते करू शकलेले नाही. त्यामुळे कुठे ना कुठे सगळे प्रश्न यासाठी आम्ही विचारतोय की येणाऱ्या काळामधल्या पिढीला महिलांच्यामध्ये जे आता असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे, आज मुली घाबरल्या आहेत. प्रत्येकाला असं वाटतं माझी मुलगी शाळेत जाते, प्रत्येकाला वाटतं माझी मुलगी आज ट्रेनने प्रवास करते, हॉस्पिटलमध्ये जाते. त्यामुळे एक भीतीचं वातावरण झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की याचं सोल्युशन जर काढायचं असेल तर त्यांनी सुरक्षा कशी देणार हे बोललं पाहिजे, अर्धा त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा. पाहतो आपण महिला आणि मुलींमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे. आम्ही शक्ती कायदा जो आहे तो पॉवरफुल बनवला, मात्र आता सरकार तो पास का करत नाही असा प्रश्न सुद्धा वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला पाहायला मिळतोय. कॅमेरामन अजित कदमसह राजू सोने, ABP माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.